पोटामध्ये पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस आणि तिच्या पत्नीने तुझ्यासोबत तुम्ही तुमच्या बाळाशी बोलतात का? या चित्रामधून मला एवढं सांगायचं आहे की जी गरोदर माता असते आणि तिचे पती ज्यावेळेस मातेच्या पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस सर्व घरातल्या माणसाने तिची जवळ साधली पाहिजे, तिच्या पोटावर हात ठेवून त्या बाळाशी बोललं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण त्या बाळाशी बोलतो ते आपल्याला माहिती नाही आहे की बाळ पोटामध्ये बाळ आहे, पण ज्यावेळेस तिचे पती किंवा घरचे लहान मुले त्या बाळाच्या पोटावर हात ठेवून बोलतात त्यावेळेस बाळाची आणि वडिलांची जवळीक सांगली जाते आणि ही जवळीक खूप महत्त्वाची असते. कारण वैज्ञानिकदृष्ट्या सायन्सनुसार सांगितले आहे की आईच्या पोटामध्ये जे बाळ असतं त्याच्या पतीचा विकास हा 85% असतो आणि वरती आल्यानंतर 15%. म्हणजे बघा, पोटामध्ये जर 85% जर बाळाचा विकास होत असेल तर आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे ना. तर बोलल्यानंतर आपणच ते बाळ म्हणजे उद्याचं भविष्य आपलं बाळ आहे. मग त्यासोबत आपण त्यांच्या वडिलांनी जर त्याच्याशी जवळीक साधली तर आतापासूनच बाळाला समजतं ना की हे माझे पप्पा आहेत. ज्यावेळेस आपण बघतो गोष्टीमध्ये एक अभिमन्यू होता, त्याला चक्रव्यूह हे पोटातच माहिती झालं होतं. ते का आल्यानंतर नव्हतं आणि ते चक्रव्यूह त्याला कधी पोटामध्ये माहीत झालं. तेव्हापासूनचा विचार की बाळ ज्यावेळेस पोटात असतं त्यावेळेस त्याचा 85% मेंदूचा विकास झालेलाच असतो. त्यामुळे तुम्ही कुणीही गरोदर माता असेल तिच्याशी जवळीक साधा, तिला आरोग्य लसीकरण खाणं पिणं त्या गोष्टीकडे बारीक लक्ष द्या, त्याच्याशी जवळीक साधा. आणि असं नाही आहे की आता म्हणतो आपण बाळाची काळजी खूपच घ्यायला लागली तर पहिलं आम्ही काही घेतली नाही, असं आपल्या सासूबाई पण आपल्याला म्हणतात. पण असं नाही आहे. आता जे सायन्स आहे त्यात बदललं आहे आणि बदलायलाही पाहिजे. कारण गरोदर माता आता पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही. सारख्या हॉस्पिटलला पैसे देतात. त्यासाठी आपण आरोग्य सुरक्षित अन्न खाल्लं पाहिजे, लसीकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे, तिच्या गोळ्या व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तुमच्या बाळाशी बोलतात का यापुढे काही रोखल्यामुळे त्याला